हॅलो गाईज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर आज मी रात्री खूप लेट ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण आज दीपराजचा बड्डे आहे आणि आम्ही दोघांनी मिळून दीपराजसाठी केक आणलेला आहे जे दीपराजला माहिती नाही आहे. आता मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं की तुम्ही दीपराजला बोलवा असं, म्हणून मग आम्ही दोघांनी थोडी मॅनेजमेंट करून दीपराजसाठी केक अरेंज केला आहे. आता जाऊन दीपराजला विश करूया. आता वाजले रात्रीचे 12. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. मला माहिती होतं. मग तुम्ही असाच ब्लॉग बनवायचा असतो ना. तुम्हीच तर बोलले बड्डे आहे म्हणून एकदम व्यवस्थित तयारीत पॅन्ट चेंज करून दीपराज परत केक कटिंग करायला बसताय. दीपराजचा दिवस असल्यामुळे आज सगळ्या त्यांच्या ऑर्डर्स आम्हाला ऐकायच्या आहेत. पहिला ऑर्डर त्यांचा येऊन गेलाय की माझ्यासाठी पॅन्ट घेऊन ये वरून. चला करा कट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. सरप्राईजच होतं. मी पण सरप्राईज सारखंच ठेवलं. असं नाही केलं की अरे तुम्ही केक आणला माहिती मला सर्व. मला करू देऊला. असा फर्स्ट टाइम बर्थडे सेलिब्रेट होतो आमच्या 4 4 लोक. नाही तर असं खूप लोक राहतात आमच्या घरी. आता सगळे झोपलेत. काहींना माहिती नाही, काही मुंबई पुण्याला आहेत. The next day. तर आम्ही आज जातोय उज्जैनला दर्शनासाठी महाकालचं ऑन द स्पेशल ऑकेजन ऑफ दीपराज बर्थडे. आणि आमचा टाइम होता पहाटे 5 वाजता निघायचा, पण आम्ही ऑलरेडी 1 तास लेट झालेलो आहोत. जान्हवीने बघा काय सुंदर साडी घातली. साडीवर चांगली दिसते जान्हवी. अशी माझी कधी तारीफ करशील तर चांगलं होईल. नाही, तुम्ही नेहमीच हँडसम दिसत असता, तुम्हाला असं तारीफ करायची गरज नाही. आज वाढदिवस आहे म्हणून दीपराज देवासमोर प्रार्थना करताय. रोज करतो फक्त मनात करतो. एक व्यक्तीचा बर्थडे आज. कोण आहे बरं ते सांग. कूलरचा बर्थडे आहे. हवेने दार जान्हवी अडकली आहे हवेने. हवेने जोरात दार लागलाय आणि जान्हवीची साडी पण अडकली. तिला पण निघता नाही. जान्हवी अडकून गेली. हे बघू शकता तुम्ही किती खूप जोरात दार लागतोय. हो, ते आता कपड्यात अडकलंय म्हणून. सो गाईज, आता आम्ही निघालोय उज्जैन महाकालचं दर्शनासाठी. तो गाईज दीपराजला काल सांगितलेलं की गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करून घे आणि उद्या आपल्याला निघायचं आहे, तर हवा वगैरे सगळं चेक करून घ्या. आणि दीपराज एवढे इररिस्पॉन्सिबल आहेत की त्यांनी काहीच चेक नाही केलं. आणि आता सकाळी आम्ही निघाल्यावरती ते सगळ्या पेट्रोल पंपवरती थांबताय हवा भरण्यासाठी आणि सगळे लोक झोपलेत. लकीली आम्हाला एक मिळाला आहे. बड्डे असल्यावरती सगळे एक्सक्युजेस माफ असतात असं त्यांना वाटतंय. आता किती वाजले? माझ्या याच्यात वाजले 2. एवढी महागाची घड्याळ घालता आणि त्यात त्यांचा टाइम करेक्ट नसतो. आता आम्ही थांबलोय पोहे खायला. पप्पांचं काहीतरी युनिक वस्तू राहते. तर काही आता आम्ही थांबलोय गन्ने का ज्यूस पिने के लिए. गन्ने का ज्यूस 10 रुपये ग्लास. एकदम टीचर वाटते आज. मम्मी पण टीचर वाटते. प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल. तर आता आम्ही पोहोचलोय उज्जैन. आम्ही गाडी वगैरे पार्क केलेली आहे आणि ऑटोने जातोय महाकालेश्वर मंदिराला. हे ऑटोवाले आम्हाला घेऊन जाणार आहे आणि तिकडनं आम्ही पुढे जाणार आहे कालभैरव. आम्ही आता दर्शनाच्या लाईनीत लागलोय. आमचे हाल बघायचे तुम्हाला. 45 डिग्रीमध्ये आम्ही चालतोय विदाऊट चप्पल. चटका लागतोय. कसं वाटतंय? एकदम चटके बसतात. 45 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आणि आम्ही बिना चप्पलचं चालतोय. आता काही ठिकाणी त्यांनी पाणी वगैरे टाकून ठेवलेलं आहे. बापरे, अजून तर खूप लांब चालायचं आपल्याला. हे आहे उज्जैनचं मंदिर. आता मेन मंदिर कोणतं हे आहे की हे आहे काहीच समजत नाही इकडे आल्यावर. पण आतमध्ये गेल्यावर वाईब खूप छान आहे. मी लास्ट इयर आलेलो इकडे दर्शनासाठी. आतमध्ये मी शूट नाही करू शकत व्हिडिओ. सो बघूच, जोपर्यंत आम्ही व्हिडिओ शूट करू शकतो तोपर्यंत करू. जान्हवीला लाईन नाही दिसते बट मला दिसते बघा. गाईज, आम्हाला 1 तास झालेला आहे लाईनीत उभं राहून. आणि दीपराज इकडे सेटिंग लावायचं ट्राय करत होते. सो हे आहे मंदिर महाकालचं उज्जैनचं. तर दर्शन केलं आम्ही. नंतर मग ह्या मंदिरात गेलो. या मंदिरात दर्शन केलं. इकडे फोटोज वगैरे शूट केलेत. इकडे बसलेत मम्मी पप्पा. आमचा हा प्रवास सगळ्यांना लक्षात राहावा म्हणून आम्ही एक फोटो प्रिंट केला. फोटोशूट केलेला आहे पूर्ण फॅमिली फोटोशूट.
फायनली आता वाटतंय की मी महाकालचं दर्शन केलेलं आहे. काय आता आम्ही एक नदीकाठी आलेलो आहे. नदीकाठी एक मंदिर आहे, मंगलनाथ मंदिर आहे. सो हे मंदिर जे आहे ते पृथ्वीचं सेंटर पॉईंट असं म्हणतात. जसं आपल्या शरीराची नाभी सेंटर पॉईंट असते तसं पूर्ण पृथ्वीचा सेंटर पॉईंट हे उज्जैन मंगलनाथ मंदिर आहे, जिथे मंगलदेवाचा उदय झालेला आहे. शिप्रा नदी आहे आणि या नदीच्या काठीलाच हे मंगलनाथचं मंदिर आहे. आणि इथं खूप महादेवचं मंदिर बघितलं मी आज, खूप दर्शन केलं आहे. ज्याने मी गावाकडे येऊन एकदम टिपिकल गावाकडची मुलगी झालेली. बघा हातात, बघा तिच्या हातात काय, थैली. आमच्याकडे यायला म्हणतात थैली. तर गाईज आता आम्ही आलो आहे ओंकारेश्वरला. आता हे सगळे लोक स्नान करणार आहे. मी विचार करेल आंघोळ करण्यासाठी नदीमध्ये, बट मी घाबरतो खूप पाण्यात. सो इथं आंघोळीचा कार्यक्रम चालू आहे. बॅरिकेड लावले, बॅरिकेडच्या तिकडे अलाव नाही आहे. मी नाही जाणार आहे, मी नाही जाणार पाण्यात. तू जाणार आहे? पप्पा बघा तिकडे गेलेले आहेत. मम्मीला सांगता तू नको जाऊ, इथंच थांब मम्मी, इथंच कर. पाणी क्लीन आहे पण मला असं भीती वाटते पाण्यात. थोड्या वेळा आधी विक्रांत सगळ्यांना सांगत होते की मी पाण्यात जाणार नाही, मी पोहणार नाही, आणि पुढे जाऊन डुबकी मारताय आणि स्विम पण करताय पाण्यामध्ये. दीपराज आणि या लोकांना मी सांगितलेलं की जास्ती आत नका जाऊ, तरी दीपराजने थोडी डेअरिंग केली आहे आत जायची. आणि तिकडे थोडा खड्डा आहे. सो आमचं सगळ्यांचं आंघोळ वगैरे करून झालेलं आहे. आता जान्हवी गेली पाण्यात. आणि स्टार्टिंगला मी घाबरत होतो की पाण्यात नको जायला. मम्मी पप्पांना सांगतो जाऊ नका, खराब पाणी आहे. आणि यांना बाहेर यायचं मूड हां, नव्हतं. नंतर मग माझं असं झालं की बाहेर यायचंच मूड नाही माझं. अजून मी 1 तास तरी काढला असतं पाण्यात, बट मम्मी आणि पप्पा सगळे काही करतात, चला चला आपल्याला जायचं, घरी जायचं आहे. 2 दिवस झाले आम्ही फिरतो, थकलेलो आहे, झोप नाही झालेली. जान्हवी आता जाते परत पूजा करायला. हम दीपराज हो, ऐसे दीपराज को कभी ऐसे लुक में आपने देखा है क्या? यहाँ पे बहुत सारे फॉलोअर्स है मेरे. माय गॉड. The next day. सो गाईज आम्ही आलोय आमच्या घरी शिरपूरला. आमचं दर्शन वगैरे सर्व व्यवस्थित झालं. आणि दीपराजचा बर्थडे पण खूप छान सेलिब्रेट झाला. आणि आज आम्ही परत जायला निघतोय मुंबईला. सो भेटूया पुढच्या ब्लॉग. थांब ना, आमची पॅकिंग चालू आहे परत आमच्या सासरवाडी जायची. दोघांच्या सासरवाडी मुंबई आहे. सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, करा, सबस्क्राईब करा. बाय.